मित्रांनो, मी आता आलो आहे मॅनग्रोव्ह फॉरेस्टमध्ये, जे की केरळमध्ये पडतं आहे. पूर्ण हे बॅकवॉटर एरिया आहे. तर आता आम्ही निघालो आहे. तुम्ही पॅकेज घेतलं आहे, त्यांचं एक तासावरती राहतं, 1 तास, 1.5 तास, 2 तास. तर मी 2 तासाचं पॅकेज घेतलं आहे. त्या पॅकेजमध्ये पूर्ण ते 10 ते 12 ठिकाणी आहेत, तर ते दाखवणार आहे मला. तर मी आता एकट्याने तेवढी बोट हायर केली की 2 तासाचं त्यांनी 3,500 रुपये घेतले माझ्याकडून. तर आता भैया एकटे आहेत आणि मी 2 जण चाललो आहे आणि खूप अशी भारी मस्त मजा येणार आहे. हे बघा, पूर्ण फॅमिली पॅकेज, फॅमिलीसह लोक जात आहे. खूप लांबून लांबून लोक इथे फिरण्यासाठी आलेले, एन्जॉयमेंट करण्यासाठी. तर आता निघालो आहे. पुढे अजून जास्त मजा येणार आहे. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा तुम्ही. पुढे अजून काही दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. आता इथून खास सुरुवात झाली आहे मेन जंगलमध्ये जाण्यासाठी. ठीक आहे, बेचने के लिए आहे क्या? नारियल आहे. पाठीमागे नारळाची दुकान आहे, जी की बोटमध्ये लावलेली आहे. आता इथून तुम्ही बघू शकता. आता मेन आपण जंगलमध्ये जातो आहे, जी ॲनाकोंडा थीमचा जो मँगो स्टार्टिंग आहे ना. अच्छा, छोटा घर आहे, मँगो घर आहे. अच्छा. ॲनाकोंडाच्या पिक्चरमध्ये बघितला असेल तुम्ही, जो सीन आहे पाण्यातला, तशाच प्रकारे इथं आपण बघणार आहे. तर खूप भारी हा सफर राहणार आहे, प्रवास. तर बघा पुढे. अच्छा, इधर दूसरा है, बीच में स्टॉप है. ओके. उधर भी है. मित्रांनो, इथून पुढे आता जंगलची खरी सुरुवात चालू झालेली आहे. हे पाठीमागे जे तुम्ही झाडं बघताय, हे पूर्ण मँग्रोवचे झाड आहे, ज्याच्यावरतून ह्या बेटाचे नाव, ह्या बेटावरती पूर्ण मँग्रोवचे झाडं आहेत, ज्याच्यावरतून ह्या गावाचं पण नाव मँग्रोव असं पडलेलं आहे. इथून पुढं खास सुरुवात झालेली आहे आणि खूप म्हणजे असा हॉरर पिक्चरसारखा बोला, किंवा ॲनाकोंडा पिक्चरच्या जो सीन आहे त्या पिक्चरमधला, तसा सीन इथं बघायला भेटेल तुम्हाला. मित्रांनो, मँग्रोव्ह फॉरेस्टची खूप मस्त अशी राईड होते. मेन म्हणजे एकटाच आहे तरी पण खूप अशी मजा येते आणि वाटतं पैसा वसूल आहे. आता पुढे आपण अजून एक आयलँड बघणार आहोत, ज्या ठिकाणी गोल्ड सँड. कौन सा आइलैंड है भैया वो? क्या नाम है उसका? गोल्डन बीच है. हां, गोल्डन सँड आयलँड असं नाव आहे त्याचं. तर ते पण खूप भारी राहणार आहे. आपण पोहोचणार आहोत काही क्षणामध्ये. खरंच राईड तर खूप भारी होते. अजून 1-2 जण सोबत असतात तर खूप भारी मजा आली असते. मला एकट्याला खूप मजा येते. मित्रांनो, एवढ्या आयलँडवरती हे एक हॉटेल आहे, पण इथं नॉनव्हेजवाल्यांसाठी काही कमी नाही आहे. जे लोक नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी खूप भारी पॉईंट आहे. तर पार्टी वगैरे करण्यासाठी तो खूप भारी आहे. आता आपण आयलँडवरती पोहोचणार आहे, जिथं की खूप भारी वाटणार आहे. त्याला अजून हॉटेल्स वगैरे भरपूर काही येते. एक पिक्चरची शूटिंग वगैरे इकडे नेहमी होत राहते असं बोलता येते. होत पण असं खूप भारी ठिकाणी आहे. मित्रांनो, तर आता आलो आहे मी गोल्डन सँडवरती, गोल्डन सँड आयलँड याच्यावरती आलेलो आहे. तर बघा, सगळीकडे ही सोनेरी कलरची ही रेती आहे आणि खूप हलकी. आपल्याकडे खूप जड राहते. ही काय बांधकामासाठी वापरत नाही बरं. सर्व ठिकाणी रेतीच आहे, रेती. मित्रांनो, आता मी आलो आहे. बापरे बापरे बापरे, हे अरबी समुद्र आहे. त्याच्या लाटा वगैरे बघा, कसा खतरनाक व्ह्यू दिसतोय. बापरे,
एवढ्या उंच उंच लाटा इथं उडत आहे, खूप खतरनाक. अरे बाप, आवाज पण असा खतरनाक येतोय ना, खूप डेंजर. एखाद्या याच्यामध्ये पडला ना डायरेक्ट कॉमन. वा, खूप भारी वाटतं मित्रांनो. बघा इथे तर खूप मजा येते, खूप मस्त एन्जॉयमेंट होत आहे. हे साईडला तुम्ही दोरी बघू शकता. पूर्ण जेवढं यांच्या अंदरमध्ये येतं हे बघा, पाठीमागे हॉटेल्स वगैरे आहे. काही थोडंफार तुम्हाला खायचं वगैरे असेल त्याच्यासाठी हॉटेल्स वगैरे आहे तिकडे. तुम्ही इकडे नाश्ता पाणी वगैरे करू शकता. हे जेवढे पण इथे लोक दिसतात सगळे हे फिरण्यासाठी आलेले इथे. साईडनं पूर्ण दोरी वगैरे बांधलेली, ज्याच्या बाहेर कोणी जाऊ शकत नाही. जरी गेल्यानंतर इथे काही सिक्युरिटी गार्ड आहेत, ते लगेच शिट्ट्या वाजवायला चालू करतात. खूप मोठ्या मोठ्या लाटा इथं उंच म्हणजे उडताना दिसत आहे तुम्हाला. इथे रील्स वगैरे काही शूट केलं आहे मी, तर त्या जसा जसा वेळ भेटेल तसं तसं मी एडिट करून टाकून देईल इंस्टाग्रामला. खूप भारी नजारा वाटतोय इथला, खूप मस्त वाटतंय. एक झेंडा पण आहे इथं, काही फोटो वगैरे काढू आपण. मला ते तो झेंडा दिसतोय तिथे मला रील्स वगैरे शूट करायच्या होत्या. त्या सिक्युरिटी गार्डने शिट्टी मारली, कारण की ह्या दोरीच्या बाहेर येतो ना ते. सर्व ह्या दोरीच्या आतमध्ये सर्व साईडनं कंपाऊंड केले त्यांनी, त्या दोरीच्या बाहेर जायचं नाही म्हणून. सगळे कावळे पॉपकॉर्न खाण्याच्या सर्व कावळे पॉपकॉर्न खाण्यामध्ये दंग झाले. इथे नारळ 70 आणि 80 रुपयाला विकताय. छोटीशी काकडी 30 रुपयाला विकताय. पॉपकॉर्नची पुढे 20 आणि 30 रुपयाला विकताय. खूप महाग देत आहे. याला याच्यापेक्षा आपला महाराष्ट्र बरा आहे. 50 रुपयात नारळ, पोटभर पाणी घ्या. मित्रांनो आता त्या गोल्डन सँड आयलँडमधून निघालो आहे आम्ही. आता दुसऱ्या ठिकाणी. कौन सी जगह जाने वाले? अब कौन सी जगह जाने वाले आप? उधर से दूसरा समय जाएगा. आपका 2 घंटा पैकेज है ना? हाँ. बिल किधर है? हाँ? बिल उधर ही ना. इकडे हॉटेल्स वगैरे बघायला भेटतील तुम्हाला. खूप मोठ्या मोठ्या हॉटेल्स आहेत इकडे, पण महाग पण तेवढंच आहे बरं. विचार करूनच तुम्ही खा. जेव्हा पण तुम्ही येताल तर विचार करूनच खा. म्हणजे पैसे वगैरे खूप महागला होत आहे त्याच्यामुळं. मित्रांनो हे बघू शकता तुम्ही, हा एलिफंट रॉक असं म्हणताय. हा हातीसारखा दगड आहे म्हणून याला एलिफंट रॉक असं म्हणतात. मित्रांनो हे बघू शकता, इकडे तुम्हाला रेंटवरती रूमा पण अवेलेबल आहेत. जर तुम्हाला समुद्र किनारचा पूर्ण नजारा घ्यायचा आहे, आनंद घ्यायचा आहे, तर तुम्ही ह्या रूमसुद्धा बुक करू शकता. याचे काही चार्जेस असतील, जे की 12 तासाचे काही पैसे घेतात आणि खूप भारी आहे. पुढच्या वेळेस आलं तर नक्कीच मी पण करा. हा एक जीजस मेल स्टॅच्यू असं काहीतरी म्हणता याला. खूपच भारी वाटतंय मित्रांनो. आता माझ्याकडं जर ड्रोन कॅमेरा तर खूप भारी व्ह्यू आला असता कॅमेऱ्यामध्ये. आता काही ह्या मोबाईलवरतून एवढं काही जास्त येत नाही, तरी पण मी खूप शूट करण्याचा प्रयत्न केला आहे. कारण परत इथे आपलं येणं होणार नाही तरी, त्याच्यामुळे जास्तीत जास्त फोटो आणि व्हिडिओज काढले. बघू आता काय होतं. अशा जंगलच्या ठीक सेंटरमध्ये काही हॉटेल्स पण तुम्हाला बघायला भेटतील, जिथं तुम्ही लंच ब्रेकफास्ट सगळं काही करू शकता. हॉटेल्स वगैरे आहेत. मित्रांनो जंगलच एवढं खतरनाक आहे ना, फार एकट्या माणसाची फार फाटून जाते.
मला पण थोडी थोडी भीती वाटते, कारण की खूप वेळापासून आम्ही आतमध्ये फिरतो आहे. जास्त नाही, पण लोक येता जाता लोक पण खूप फिरायला आलेले इकडे. बोटिंगमध्ये प्रवास चालू त्यांचा. तशी काही भीती वगैरे नाही, पण शेवटी एकटा असल्यावरती थोडी भीती वाटते. बायाला काही हिंदी वगैरे काही जास्त जमत नाही. कंपनी का कितना पैसा? खूप भारी नजारा आहे याच्यामधला. थोडं हॉरर टाईप वाटतो, पण खूप एन्जॉयमेंट आहे. मित्रांसोबत आले तर नक्की आहे ह्या ठिकाणी. बोटिंग वगैरे खूप काही ऑप्शन्स भेटेल तुम्हाला. 1 तास 2 तास 3 तास जेवढा वेळ फिरायचा तेवढा वेळ तुम्ही इथे फिरू शकता. त्याच्या हिशोबाने तुम्हाला पैसे पण द्यावे लागतील. आता मी 2 तासासाठी बोट घेतली होती. आता झाले असतील 2 तास. मित्रांनो, खूप जास्त मजा येते. खूप मस्त एन्जॉयमेंट होते. हे बघितल्यानंतर असं वाटतं की कुठला तरी हॉलिवूडचा पिक्चर आपण बघतोय, किंवा हॉलिवूडच्या पिक्चरचे जे सीन आहेत त्या सीनमध्ये आपण गेलो आहे असं वाटतं. आणि खूप भारी आहे. म्हणजे अँडोपांडाचा जो पिक्चर आहे त्याच्यामध्ये जसे ते जंगलामध्ये जातात, ज्यावेळेस त्यांना अशाच एका नदीमधून जावं लागतं. तशाच प्रकारे ही पण नदी आहे. कोणीच नाही बोटमध्ये, फक्त मी एकटाच आणि ड्रायव्हर होते. आणि पूर्ण सर्व ठिकाणी म्हणजे पाणीच पाणी, आणि पूर्ण बेटच आहे. तिथं काही जंगली प्राणी वगैरे काही नाही आहे. हे पूर्ण समुद्राच्या एकदम जवळ बेट आहे हे मॅनग्रोव्ह फॉरेस्ट. तर शेवटी फायनली आम्ही आपल्या मोठ्या याच्यावर लागले. हाँ चलो इधर बुक करे, बुक हो गया. अच्छा, अभी इधर से आम्ही निघालो रिटर्नमध्ये. तर खूप जास्त मजा आली. अभी लक्ष्मी नगर पहुंच गए. अच्छा, तर भयामध्ये आता लगेच निघायचंय. आणि बहुत बढिया, खूप मस्त एन्जॉयमेंट झालं मित्रांनो. मला पण खूप मस्त भारी वाटलं. आणि आजूबाजूचे झाडं वगैरे बघून साईडमध्ये आपली बोट चालते, एक वेगळाच आनंद येतो. तर तुम्ही मला पण यायचं असेल कधी केरळला फिरण्यासाठी, तर तुम्ही नक्की या ठिकाणी या. मॅनग्रोव्ह फॉरेस्ट या ठिकाणचं नाव आहे. आणि खूप खूप म्हणजे खूप भारी एन्जॉयमेंट होते. आणि पैसे तर लोक जास्त सांगतातच, बोटिंगचे पण थोडंफार कमी करायचं. थोडंफार रिक्वेस्ट केल्यानंतर करता कमी. मला 4,500 सांगितलं, तुम्ही 3,500 रुपये दिले 2 तासासाठी. आता 2 तास झाले, आता रिटर्न चालू आहे. तर केरळमध्ये अजून बऱ्याच ठिकाणी फिरायचे आहे आपल्याला. तर तुम्ही बघत राहा माझे व्हिडिओ. चॅनलवरती पहिल्या वेळेस आला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर मी माझा ब्लॉग संपवतो. तर भेटू अजून एक पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बस एवढंच. चला, बाय बाय.